थिअरी ऑफ इक्वेशन 1 या युनिटच्या सुरुवातीला आपण काही डेफिनेशन पाहणार आहोत. त्यात पॉलिनॉमियल, इक्वेशन, रूट ऑफ ॲन इक्वेशन, सोल्युशन ऑफ ॲन इक्वेशन या डेफिनेशन पाहणार आहोत. त्याच्यानंतर रिलेशन बिटवीन रूट्स अँड कोइफिशियंट ऑफ पॉलिनॉमियल याचं हा मुद्दा आपण शिकणार आहोत. त्याच्यानंतर आणखी एक मुद्दा आहे पण तो नेक्स्ट व्हिडिओत. तर सुरुवातीला आपण पाहू पॉलिनॉमियल म्हणजे काय असतं. तर पॉलिनॉमियल काय असतं, हे जे एक्सप्रेशन आहे ax⁻n प्लस a1x⁻n -1 a2x⁻n -2 डॅश 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 an -1 x प्लस an हे जे एक्सप्रेशन आहे, ह्या एक्सप्रेशनमध्ये a1 a0 a1 a2 an -1 an हे नंबर्स आहेत आणि हे डिपेंड कशावर नाही आहे, एक्सवर नाही. आणि एक्सलाच काय म्हणायचं, अननोन किंवा व्हेरिएबल म्हणायचं. तर हे जे नंबर आहेत हे रिअल असू शकतात, कॉम्प्लेक्स पण चालतात, पण आपण जास्तीत जास्त इथं रिअल नंबरच घेणार आहोत याच्याला. त्याचे रूट काही येऊ शकतात, कॉम्प्लेक्स पण येऊ शकतात. आणि a0 हा 0 नको आहे. a0 म्हणजे हे जे एक्स आहे अननोन, त्याची जी हायेस्ट पॉवर आहे ती हायेस्ट पॉवरचा जो कोइफिशियंट आहे तो काय नको आहे, 0 नको. असं एक्सप्रेशन असन तर या एक्सप्रेशनला काय म्हणायचं, पॉलिनॉमियल इन एक्स, पॉलिनॉमियल इन व्हेरिएबल एक्स ऑफ डिग्री एन. डिग्री एन म्हणजे कोणता, हा जो अननोन आहे, हा जो व्हेरिएबल आहे त्याची हायेस्ट पॉवर ह्या पूर्ण याच्यात, आणि त्याच्यासाठी हा जो कोइफिशियंट आहे a0 हा 0 असायला नको. आता ही कोणतीही पॉलिनॉमियल घ्या, त्या पॉलिनॉमियलची डिग्री ही इंटिजर असते आणि इंटिजर हा ग्रेटर इक्वल 0 असते. म्हणजे डिग्री ही 0 पण असू शकते. जर मी पॉलिनॉमियलला कधी कधी f(t) असं दाखवतात, मग मी f(t) जर हा 2 घेतला तर ह्या 2ची डिग्री किती 0 येते. म्हणजे 0 डिग्रीचे सुद्धा पॉलिनॉमियल असू शकतात. याच पॉलिनॉमियलवरून इक्वेशन तयार केलं, तर पहा हे जे पॉलिनॉमियल आहे, इक्वेशन म्हणजे काय, तर इक्वेशन म्हणजे इक्वल साईड आल्या पाहिजे. इक्वल त्याच्या याच्यातच इक्वल एशन असं. पॉलिनॉमियलमध्ये इक्वल साईड नाही राहत, फक्त एक्सप्रेशन असतं. फक्त काय असतं, एक्सप्रेशन असतं. मात्र इक्वेशनमध्ये त्याच एक्सप्रेशनला इक्वल टू 0 केलं. इक्वल टू 0 म्हणजे दुसरं काही नंबर लिहिला तरी चालेल, पण तो नंबर हा an ॲब्सॉर्ब करल. त्याच्यामुळं इक्वल टू 0 लिहिला ह्या पॉलिनॉमियलला, इक्वेशनमध्ये इक्वल साईन आलं पाहिजे. आणि a0 हा जर 0 नसेल तर याला काय म्हणायचं, जनरल टाईप ऑफ इक्वेशन. वरचं पण जनरल टाईप ऑफ पॉलिनॉमियलच आहे, याला आपण इक्वेशन पण म्हणू शकतो. त्याची डिग्री किती असणार आहे, ह्या इक्वेशनची n असणार आहे, हायेस्ट पॉवर एक्सची अननोनची, त्याचा कोइफिशियंट 0 नको. आता आपण काही वेगवेगळ्या प्रकारचे इक्वेशन पाहू, वेगवेगळ्या प्रकारचे. तर इक्वेशन ज्याची डिग्री 1 आहे त्याला काय म्हणायचं, लिनियर इक्वेशन. फॉर एक्झाम्पल 2x + 3, याच्यात एक्सची हायेस्ट पॉवर किती आहे, 1 आहे, आणि त्याचा कोइफिशियंट 2 म्हणजे नॉन 0 आहे. तर हे जे इक्वेशन आहे याची डिग्री किती येते, 1 येते. तसंच इक्वेशन ऑफ डिग्री 2 इज कॉल्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. इक्वेशन ऑफ डिग्री 2 इज कॉल्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. फॉर एक्झाम्पल हे 3x² + 4x - 3, एक्सचा हायेस्ट पॉवर किती आहे, 2, आणि त्याचा कोइफिशियंट नॉन 0 आहे, त्याच्यामुळे याची डिग्री किती आली, 2 आली. इक्वेशन ऑफ डिग्री 3 याला काय म्हणायचं, क्युबिक इक्वेशन म्हणायचं. याला क्युबिक इक्वेशन म्हणायचं. म्हणजे हे आलं. पॉलिनॉमियल पण म्हणू शकता, पण त्याच्यात इक्वल साईन येणार नाही. म्हणजे 7x³ - x, प्रत्येक टर्म x⁻² प्रत्येकचा कोइफिशियंट नॉन 0 असं काय बंधनकारक नाही, फक्त जी हायेस्ट पॉवर आहे त्याचा कोइफिशियंट नॉन 0 असा. म्हणजे 7x³ - x + 5 = 0 हे आलं. त्याच्यानंतर इक्वेशन ऑफ डिग्री 4 इज कॉल्ड बायक्वाड्रॅटिक इक्वेशन. 4 डिग्री घ्या त्याला काय म्हणायचं, बायक्वाड्रॅटिक इक्वेशन. फॉर एक्झाम्पल द्यायला गेलं 3x⁻4 + 3x + 7 = 0, हे पण एक्झाम्पल झालं. त्याच्यानंतर इक्वेशन ऑफ डिग्री 5 इज कॉल्ड क्विंटिक पॉलिनॉमियल.
याच्यात जर मी x⁵ ॲड केला तर ही झाली क्विंटिक पॉलिनॉमियल. आता आपण पाहू रूट ऑफ एन इक्वेशन काय असतात. रूट ऑफ एन इक्वेशन, तर पहा रूट ऑफ एन इक्वेशन म्हणजे काय. द रूट ऑफ एन इक्वेशन इज द व्हॅल्यू ऑफ एक्स विच वेन सबस्टिट्यूट इन इट्स रिड्युसेस इक्वेशन टू ॲन आयडेंटिटी. तर इथं ही आयडेंटिटी ही 0 घ्यायची. म्हणजे कसं, एखादं जर इक्वेशन दिलं तर अशा एक्सच्या व्हॅल्यू शोधायच्या की त्याच्यात ती व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्याच्यानंतर उत्तर काय आलं पाहिजे किंवा दोन्ही साईड काय आल्या पाहिजे, इक्वल आल्या पाहिजे. आता हे जर मी घेतलं x² - 4 = 0 हे इक्वेशन घेतलं मी, तर याचे रूट काय असणार आहेत. तर असे एकच्या व्हॅल्यू शोधायच्या, अशी एकची व्हॅल्यू शोधायची की ती या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट केल्यावर इक्वल साईड होल्ड, इक्वॅलिटी होल्ड झाली पाहिजे. जर मी x = 2 घेतलं तर जर चेक केलं तर 2² - 4 = 0, म्हणजे ही डावी साईड आली 0, हे सॅटिस्फाय होतं आहे. सपोज x = -2 घेतलं तरी हे सॅटिस्फाय होतं आहे. x = -2 घेतलं, -2² - 4 = 0, -2² 4, 4 - 4 0 = 0 आला, हे सॅटिस्फाय होतं आहे. पण मी x = जर 3 घेतला तर x = 3 घेतला तर या इक्वेशनमध्ये पुट केल्यावर x⁵ म्हणजे 8 - 4 = 0 हे सॅटिस्फाय होत नाही. त्याच्यामुळे x = 3 याचं रूट नाही, हे एक रूट आलं. x = -2, x = 2 हे एक रूट आलं. आता सोल्युशन ऑफ एन इक्वेशन म्हणजे काय, तर सेट ऑफ ऑल रूट्स. थोडक्यात सेट ऑफ ऑल रूट्स, सगळे रूट्स काढायचे आणि त्याचा सेट तयार करायचा, त्यालाच काय म्हणायचं, सोल्युशन ऑफ इक्वेशन. जर एखाद्या इक्वेशनचं सोल्युशन काढायला लावलं तर सगळेच्या सगळे रूट्स काढायचे, सगळेच्या सगळे रूट्स काढायचे. पहा, द सोल्युशन ऑफ एन इक्वेशन इज द सेट ऑफ ऑल व्हॅल्यूज दॅट व्हेन सबस्टिट्यूट फॉर एक्स मेक्स द इक्वेशन ट्रू. म्हणजेच काय, रूट्स सगळे काय करायचे, रूट घ्यायचे, सगळे रूट. त्याच्यानंतर ह्या आपल्या 4 डेफिनेशन झालेल्या आहेत. आता आपण पाहू रिलेशन बिटवीन रूट्स अँड कोइफिशियंट ऑफ जनरल पॉलिनॉमियल. तर जनरल पॉलिनॉमियल कशी असती, पॉलिनॉमियल इक्वेशन, त्याला इक्वेशन म्हटलं तरी चालतं किंवा पॉलिनॉमियल इक्वेशन म्हटलं तरीही चालतं. आता आपण हे इक्वेशन कन्सिडर करू, पॉलिनॉमियल इक्वेशन खाली, याला इक्वेशन म्हटलं तरी चालतं. आता आपण याचे n रूट घेऊ या इक्वेशनचे. a0 हा n डिग्रीचे असल्यामुळे a0 हा नॉट इक्वल टू 0 असणार आहे. सपोज करा की याची डिग्री किती आहे, n आहे. an x⁵n + a1 x⁵n - 1 डॅश an - 1 x an हे असं असणार आहे. तर सपोज करा की याचे रूट काय आहेत, α1 α2 α3 αn हे या इक्वेशनचे रूट्स आहेत. तर हे रूट्स येण्याची गॅरंटी काय, हे nच का रूट येणार, तर फंडामेंटल थेरम ऑफ अल्जेब्रा हेच सांगतो. तुम्ही n डिग्रीची पॉलिनॉमियल घ्या तर त्याला n रूट असणारच. ते मे बी आयडेंटिकल पण असू शकतात किंवा डिफरंट पण असू शकतात, पण त्याला ॲटमोस्ट n रूट असतात. n डिग्रीची पॉलिनॉमियल घ्या, त्याला ॲटमोस्ट किती असतात, n रूट असतात. मग ते रिपीट पण येऊ शकतात, पण nच्यापेक्षा जास्त रूट असू शकत नाही. ते रूट कॉम्प्लेक्स पण येतील, रिअल पण येतील, काही येतील. ते फक्त रिअलसाठी ट्रू आहे असं नाही. कोणतंही n डिग्रीची पॉलिनॉमियल घ्या तर त्याला n रूट मिळणारच आहे. मग त्याच्यात ते कॉम्प्लेक्स पण येतील. आता याच्यावरून मला ह्या दोघांवरून मला काय करायचं आहे, रिलेशन शोधायचं आहे. हे जे कोइफिशियंट आहेत, हे कोइफिशियंट्स आणि हे रूट्स, याच्यात रिलेशन शोधायचं आहे. तर आपण पाहू, याचं जनरल एक्सप्रेशन करू आणि त्याच्यावरून ठरवू की हे कसं येऊ शकतं. तर पहा, आपण जनरल पॉलिनॉमियल इक्वेशन घेऊ किंवा इक्वेशन घेऊ. a0 x⁵n + a1 x⁵n - 1 = 0 नाही करत, पण आपण याला कसं लिहू शकतो, जर आपल्याकडं रूट असतील तर त्याला असं लिहू शकतो. a0 जर कॉमन काढला तर खाली सगळ्याला a0 डिवाइड होईल. a0 0 नाही आहे त्याच्यामुळे आपण डिवाइड करू शकतो. मग याला आपण ह्या रूटच्या भाषेत असं एक्सप्रेस करू शकतो. a0 x - α1 x - α2 x - α3 x - αn असं एक्सप्रेस करू शकतो. आता
पुन्हा याच्यात जर आपण ह्या एक्सनी इथं मल्टिप्लाय केलं, परत ह्या एक्सनी इथं मल्टिप्लाय केलं, असं झालं, तर हे एक इक्वेशन मिळेल. परत जे आलं आहे त्याच्यावरून त्याने असं मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला हा फॉर्मॅट मिळेल. ए नॉट हा कॉमन आहे आपला, हा फॉर्मॅट मिळेल. तुम्ही हे इंडक्शननी पण शो करू शकता. या एक्सप्रेशनला तुम्ही असं लिहू शकता. हे तुम्ही इंडक्शननी पण प्रूव्ह करू शकता. आता हे नेमकं आहे कसं तर पहा, हा x⁴n येणार मायनस हे जे आपण α1 α2 αn हे रूट घेतले त्यांची सम इंटू x⁻n−1 येणार. परत इथं हे दोन रूट ॲट ए टाईम घ्यायचे, त्यांचं मल्टिप्लिकेशन घ्यायचं, असं पॉसिबल करायचं आणि त्यांची काय करायची ॲडिशन घ्यायची. दोन डिफरंट रूट α1 आणि α1चं स्क्वेअर करायचं, असे दोन रूट घ्यायचे, दोन डिफरंट रूट घ्यायचे, दोन दोनच्या पेअर करायच्या, त्यांची प्रोडक्ट करायचं आणि त्यांची सम घ्यायची, हे इंटू x⁻n−2. सेम पुढं इथं पहा, इथं मायनस साईन आहे, इथं प्लस साईन आहे, इथं मायनस साईन, अल्टरनेटिव्ह साईन येणार आहे, ते तुम्ही चेक करू शकता. नंतर काय 3 रूट ॲट ए टाईम घ्यायचे, त्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं आणि त्यांचं सम करायची आणि त्याची पॉवर काय येणार आहे x⁻n−3. असं करत गेलं तर साईन हे अल्टरनेटिव्ह होणार आहे. मग हे अल्टिमेटली साईन काय येईल शेवटी -1n आणि शेवटी काय येईल α1 α2 αn यांचा प्रॉडक्ट येईल. आता हे एक इक्वेशन झाले दोन, हे एक इक्वेशन झालं आणि इक्वल टू हे इक्वेशन झालं, इक्वल टू हे इक्वेशन झालं. आता तुम्ही ऑब्झर्व जर केलं तर हे इक्वल आहेत. इक्वल आहेत दोन इक्वेशन किंवा दोन पॉलिनॉमियल इक्वल कधी असतात जर त्यांचे कोइफिशियंट सेम डिग्रीचे कोइफिशियंट सेम असतील त्यावेळेस. मग पहा ह्या ए नॉटने आपण आत मल्टिप्लाय करायचं आहे प्रत्येक टर्मला असं, मग आपण हे मल्टिप्लाय करून आपण कम्पेअर करू. आता पहा हे जर तुम्ही दोन इक्वेशन कम्पेअर केले तर पहिल्यावरून तुमच्या लक्षात येईल, पहिल्यावरून लक्षात येईल की हे ए नॉट ऑफ एक्स, हे ए नॉट ऑफ x⁻n ए नॉट ऑफ x⁻n हे सारखे आहेत. त्याच्यानंतर मायनस α1 + α2 ++ αn x⁻n याचा कोइफिशियंट हा x⁻nचा, इथं x⁻nचा कोइफिशियंट आहे पण हा ए नॉट मात्र आत आलेला आहे. म्हणजे काय -α1 α2 αn हा ए नॉट आत आलेला = a1 आहे. मग हे जर सॉल्व केलं तर α1 म्हणजे सगळ्या रूटची जर सम केली तर काय मिळतं, म्हणजे पहिलं रिलेशन मिळतं. सगळ्या रूटची जर सम केली तर काय मिळणार आहे, हे -a1 अपॉन ए नॉट, ए नॉटनी डिवाईड करू शकतो कारण गॅरंटी ते 0 नाही आहे, हे असं आलं. दुसरं जर कम्पेअर केलं, दुसरे जर रूट कम्पेअर केले तर कसं येईल, हे प्लस साईन α1 × α2 +α1 × α2 +++, म्हणजे दोन रूट ॲट ए टाईम घेतले, दोन रूट ॲट ए टाईम घेतले, त्याचं जर कोइफिशियंट काढला तर a2 येईल आणि हा ए नॉट आत आलेला आहे म्हणजे काय येईल a2 अपॉन ए नॉट येईल. तर पहा आपण हे आपण पहा हे ते कम्पेअर केलं त्याच्यावरून -α1 α2 αn ए नॉट = a1 आलं. यालाच आपण कसं डिनोट करतो, सम ऑफ α1 असं डिनोट करतो. α1चा अर्थ काय करायचा, एक रूट ॲट ए टाईम घ्यायचं = -a1 अपॉन ए नॉट. याला आपण हे हा फॉर्म्युला झाला थोडक्यात. सम ऑफ α1 = -1/1 a1 अपॉन ए नॉट. त्याच्यानंतर आत्ताच पाहिल्याप्रमाणे α1 α2 +α1 α3 ह्या दोन दोनचे ॲट ए टाईम घ्यायचे आणि त्यांचं काय करायचं, प्रत्येक दोन ॲट ए टाईम घेऊन त्यांचा प्रॉडक्ट करून मग सगळ्यांची सम करायची ते. मग हा ए नॉट = a2 आला दोन कम्पेअर केल्याच्यानंतर. यालाच असं दाखवतो आपण सम ऑफ α1 α2 = a2 अपॉन ए नॉट. आणि यालाच फॉर्म्युल्यात कसं लिहिता येईल, सम ऑफ α1 α2 = -1/2 a2 अपॉन ए नॉट असं लिहिता येईल. सेम इथं जर पाहिलं आपण ह्या इक्वेशनमध्ये तर हे कम्पेअर केले तर याला मायनस साईन आहे, 3 ॲट ए टाईम घेतले तर त्याला काय आहे मायनस साईन आहे. इथं कम्पेअर केलं तर हा E3 आला, हा ए नॉटनी इथं मल्टिप्लाय केलेलं आहे म्हणजे इथं ए नॉटनी मल्टिप्लाय केलं, हा नथिंग बट काय येतो a3 येतो. मग ए नॉटनी इकडं डिवाईड करायचं, मायनस हा इकडं आणायचा, म्हणजे पहा इथं हे केलेलं आहे थर्ड याला ए नॉट = a3. म्हणजेच सम ऑफ 3 ॲट ए टाईम रूट घेऊन त्यांचं मल्टिप्लिकेशन करून सम करायची, तर ती काय येणार आहे -a3 अपॉन ए नॉट. म्हणजेच
हे पहा 3 रूट घेतले तर ही 3 पॉवर, 2 रूट घेतले तर ही 2 पॉवर, 1 रूट घेतलं तर 1 पॉवर. हे इन जनरल करू शकता. -1/3 A3/A0. आणि जर तुम्ही लास्टला चेक केलं तर हा -1/n आणि हा A0 इज इक्वल टू AN येईल. मग हा जर कम्पेअर केला तर हा येईल -1 A0 इज इक्वल टू AN. हा आणि -1 A0 हा इकडे येणार, परत त्याला -1/n ने डिव्हाइड आणि मल्टिप्लाय केलो काही फरक पडणार नाही. म्हणजे हा -1/n आणि हा -1/n इंटू -1/n म्हणजे -1/2n. पण 2n हा इवन झाला. -1/e1 काय असतो, 0 असतो. AN/A0 म्हणजे हे आलं तुमचं अल्टिमेटली -1/n. म्हणजे हा फॉर्म्युला आला. म्हणजे रूटचं रिलेशन काय आलं, रूटची सम घेतली, सगळ्या रूटची सम घेतली तर हे काय येतं आहे -1/1 A1 म्हणजे x⁻n-1 कोइफिशियंट अपॉन x⁻n कोइफिशियंट. 2 रूट ॲट ए टाईम घेतले, त्यांचं प्रोडक्ट करून त्यांची सम केली तर हे काय येतं आहे x⁻n-2 कोइफिशियंट. सॉरी, आधी -1/2 x⁻n-2 कोइफिशियंट अपॉन x⁻n कोइफिशियंट. इन जनरल ते तसंच करायचं. आणि शेवटी काय येईल, प्रॉडक्ट ऑफ रूट म्हणजे काय, हा जो AN आहे हा कॉन्स्टंट आहे, हा -1/n कॉन्स्टंट अपॉन कोइफिशियंट ऑफ x⁻n. मग आपल्याला हे जनरल पाहिजे. तर पहा इथं हे सांगितलेलं आहे सम ऑफ अल्फा म्हणजे काय, मीन्स सम ऑफ द रूट्स, ऑल रूट्स. असं सम ऑफ α1 α2 म्हणजे काय, द प्रॉडक्ट ऑफ दीज रूट टेकन 2 ॲट ए टाईम आणि त्यांची सम करायची. आता आपण हे वर्डिंगमध्ये पाहू नेमकं कसं असतं. आता हे करण्यासाठी आधी काय करायचं असतं, इक्वेशन कंप्लीट करायचं. इक्वेशन कंप्लीट म्हणजे काय, तर कंप्लीट नसेल तर कंप्लीट करायचं. म्हणजे काय, मिसिंग पॉवर ऑफ एक्सच्या ज्या मिसिंग पॉवर आहेत डिक्रीजिंग ऑर्डरने जर x⁻n पासून घेतलं तर तिथं जर नसतील त्याचा कोइफिशियंट 0 घेऊन ते घ्यायचं. आता फॉर एक्झाम्पल मी असं म्हणलं x⁻³ + 3x - 7 हे जर मी पॉलिनॉमियल घेतलं, किंवा इक्वेशन, याला पॉलिनॉमियलच म्हणू आपण किंवा इक्वेशन घेऊ. हे जर घेतलं तर x⁻³ आहे, x⁻² नाही आहे. मग याला कंप्लीट करायचं, हे कंप्लीट नाही. मग कंप्लीट करताना कसं करायचं, x⁻³ + 0x⁻² + 3x - 7 इज इक्वल टू 0. हे असं कंप्लीट झालं. हे कंप्लीट करून घ्यायचं आणि त्याच्यानुसार मग कोइफिशियंट x² x याचे करायचे. आता पहा हे आपण पाहिलं होतं, याला वर्डिंगमध्ये पाहू. सम ऑफ रूट टेकन 1 ॲट ए टाईम म्हणजेच हे सम ऑफ α1 ॲट ए टाईम एक घ्यायचं आणि त्यांची काय करायची, सगळ्यांची सम करायची. ही नथिंग बट काय असती, -1/1 कोइफिशियंट ऑफ x⁻n-1 अपॉन कोइफिशियंट ऑफ x⁻n. तसंच सम ऑफ रूट टेकन 2 ॲट ए टाईम म्हणजे सम ऑफ α1 α2 ही काय असते, नथिंग बट आपण पाहिलेलं आहे, पॉवर हे होत जाते, कमी होत जाते. -1/2 कोइफिशियंट ऑफ x⁻n-2. इथं 2 आला तर n- तो घ्यायचा 2 कोइफिशियंट ऑफ. तसंच सम ऑफ रूट्स टेकन 3 ॲट ए टाईम म्हणजे α1 α2 α3 हे 3 ॲट ए टाईम घेऊन त्यांची सम जर केली तर काय असतं, इथं 3 आलेत म्हणजे -1/3 इथं घ्यायचा, त्याच्यानंतर कोइफिशियंट ऑफ x⁻n- हे 3 आले त्याच्यामुळे n-3 घ्यायचा अपॉन कोइफिशियंट ऑफ x⁻n A0 आपण मागच्या याच्यात पाहिलं ते कंटिन्यू करायचं. असं करून तुम्ही n स्टेजला काय म्हणू शकता, प्रॉडक्ट ऑफ ऑल रूट्स म्हणजे α1 α2 αn हे इक्वल टू -1/n कॉन्स्टंट टर्म. काय असते कॉन्स्टंट टर्म आपण पाहिलं होतं, त्याच्यात xn घेतली होती अपॉन कोइफिशियंट ऑफ x⁻n हे असं. आता आपण 1 बाय 1 क्वाड्रॅटिकसाठी पाहू रिलेशन काय असेल, डायरेक्ट फॉर्म्युले टाईप तयार होईल. क्वाड्रॅटिक इक्वेशनसाठी पाहू, क्युबिक इक्वेशनसाठी पाहू आणि बाय क्वाड्रॅटिक इक्वेशनसाठी हे फॉर्म्युले पाहू. आपल्याकडे फॉर्म्युले ते आहेच, फक्त यांचं डायरेक्ट फॉर्म्युला याच्यासाठी आपण कसं द्यायचं. आता पहा आपण सुरुवातीला पाहू रिलेशन बिटवीन रूट अँड कोइफिशियंट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर आता क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय, या टाईपचं क्वाड्रॅटिक इक्वेशन आलं. फंडामेंटल थेरम ऑफ अल्जेब्रा काय सांगते, याला ॲटमोस्ट 2च रूट असतील. मग ते रूट आहेत ते कोणते घेतले मी, अल्फा आणि बीटा घेतले.
हे 2 रूट घेतले. आता आपल्या डेफिनेशननुसार आता वर आपण ज्या पाहिलं सम ऑफ रूट्स म्हणजे इथं अल्फा सम ऑफ अल्फा रूट कोणते दिलेले अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू -1 कोइफिशियंट ऑफ एक्स रेस टू एन -1 असतो. पण इथं एन किती आहे आपली डिग्री 2 आहे. 2 - 1 म्हणजे 1. कोइफिशियंट ऑफ एक्स रेस टू 1 अपॉन कोइफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर हा फिक्स आहे. कोइफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर म्हणजे ही डिग्री एक्स रेस टू 2 आहे हायेस्ट पॉवर आहे त्याचा कोइफिशियंट हा असेल. मग हे काय येईल -b हा x1चा आणि एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट काय आहे ए आहे. म्हणजे हे काय आलं -b अपॉन ए आलं. हे काय आलं -b अपॉन ए आलं असं. त्याच्यानंतर 2 रूट ॲट ए टाईम घ्यायचं आणि त्यांचं प्रोडक्ट करायचं आणि त्यांची सम करायचं. तिथं 2च रूट आहे. मग काय येईल हे अल्फा बीटा येईल. हे अल्फा बीटा अल्फा इंटू बीटा हे 2 रूटचं प्रॉडक्ट इज इक्वल टू काय असणार आहे -1/2 आणि कॉन्स्टंट टर्म काय इथं तर सी आहे. म्हणजे सी आणि कोइफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर हा ए आला. हे 2च रूट मिळाले. हे 2च रिलेशन मिळाले. आता आपण काय करू रिलेशन बिटवीन रूट्स अँड कोइफिशियंट ऑफ क्यूबिक इक्वेशन म्हणजे डिग्री 3चं इक्वेशन. आता डिग्री 3चं इक्वेशन आपण हे जी इन जनरल असं घेऊ ax³ + bx² + cx + d इज इक्वल टू 0 हे घेऊ. आता अल्फा बीटा गॅमा हे त्याचे 3 रूट घेऊ आपण. मग आता आपल्याकडे फॉर्म्युला आहे सम ऑफ रूट्स टेकन 1 ॲट ए टाईम म्हणजे अल्फा प्लस बीटा प्लस गॅमा सगळ्यांची -1 आता इथं पहा n इज इक्वल टू 3 आहे. x रेस टू n - 2 हा पहिला येणार हा n-1 नाही हा पहिल्या फॉर्म्युलासाठी पाहू कोइफिशियंट ऑफ एक्स रेस टू n -1 म्हणजे किती एक्स रेस टू 3 - 1 म्हणजे एक्स स्क्वेअर हा येणार अपॉन कोइफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर म्हणजे -b अपॉन ए अल्टरनेटिव्ह साईन होतात. त्याच्यानंतर प्रॉडक्ट घ्यायचा 2 रूटचा आणि त्यांची सम करायची. मग हे आले अल्फा बीटा गॅमा ऑल एक रूट डबल न घेता डिस्टिंक्ट रूट घ्यायचे वेगवेगळे रूट घ्यायचे आणि त्यांचा प्रॉडक्ट करायचं. म्हणजे पहिल्यांदा अल्फा गॅमा हे 2 पॉसिबिलिटी झाले. नंतर बीटा गॅमा हे अशा 3 पॉसिबिलिटी झाल्या. -1/2 ॲट ए टाईम घेतलेत म्हणजे 2 कोइफिशियंट ऑफ एक्स रेस टू n - 2 n म्हणजे 3 - 2 म्हणजे 1 म्हणजे हा 1 आला अपॉन कोइफिशियंट ऑफ एक्स हा -1² म्हणजे c अपॉन ए आला. त्याच्यानंतर आता 3 ॲट ए टाईम घ्यायचे त्यात पण इथं 3च रूट आहे म्हणजे हा काय येणार आहे अल्फा बीटा गॅमा इज इक्वल टू -3 घेतलेत -1/3 कोइफिशियंट ऑफ एक्स रेस टू 0 येईल. इथं काय येईल एक्स रेस टू 0 किंवा एक्स रेस टू 0 यालाच काय म्हणू शकतो आपण कॉन्स्टंट टर्म काय इक्वेशनमध्ये डी आणि हा कोइफिशियंट ऑफ x³ काय आहे ए आहे आणि हा -1/3 म्हणजे हे काय आलं हे आपण याला असं म्हणण्याच्या ऐवजी कॉन्स्टंट टर्म म्हणू अल्फा बीटा गॅमा इज इक्वल टू -1/3 कॉन्स्टंट टर्म अपॉन कोइफिशियंट ऑफ x³. तर हे किती आलं -d अपॉन ए आलं. म्हणजे हे क्यूबिकच्या बाबतीत पण झालं. आता आपण हे रिलेशन बिटवीन रूट्स अँड कोइफिशियंट ऑफ बायक्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे त्याची डिग्री किती येईल 4 येईल. आता हे इक्वेशन घेऊ इन जनरल ax⁴ + bx³ + cx² + dx + e इज इक्वल टू 0. आणि आता ऑब्वियस याला आपण जास्तीत जास्त किती रूट घेऊ शकतो 4. मग त्याला अल्फा बीटा गॅमा डेल्टा हे रूट घेऊ. त्याच्यानंतर फॉर्म्युल्याप्रमाणे सम ऑफ रूट्स म्हणजे अल्फा प्लस बीटा प्लस गॅमा प्लस डेल्टा इज इक्वल टू -1/1 कोइफिशियंट ऑफ एक्स रेस टू n - 1 n इथं 4 आहे n डिग्री 4 आहे त्याच्यामुळे n - 1 म्हणजे 3 आलं अपॉन कोइफिशियंट ऑफ एक्स रेस टू 4 म्हणजे हे काय आलं -1चा 1 पॉवर म्हणजे -b अपॉन ए. सेम सम ऑफ रूट घ्यायचे पण 2 ॲट ए टाईम घ्यायचे म्हणजे अल्फा बीटा 4 पॉसिबिलिटी येणार 6 पॉसिबिलिटी येणार अल्फा बीटा गॅमा आणि डेल्टा. पहिल्यांदा अल्फा बीटा अल्फा गॅमा अल्फा डेल्टा ही आली. त्याच्यानंतर बीटा गॅमा बीटा डेल्टा ह्या 5 आल्या आणि ही एक 6वी आली गॅमा डेल्टा. ह्या सगळ्या इथं पॉसिबिलिटी येणार. 2 ॲट ए टाईम घेतलेत म्हणजे -1/2 कोइफिशियंट ऑफ एक्स रेस टू n - 2 म्हणजे इथं 4 - 2 म्हणजे 2 आला अपॉन कोइफिशियंट ऑफ एक्स रेस टू 4 हा c अपॉन ए आला. -1/2 हा 1 असतो. त्याच्यानंतर प्रॉडक्ट ऑफ 3 रूट घ्यायची आणि त्यांची काय करायची सम करायची.
सम ऑफ प्रॉडक्ट ऑफ 3 रूट टेकन ॲट ए टाईम असं हे आलं. आता याच्या 4च पॉसिबिलिटी येतील. अल्फा बीटा डबल नाही घ्यायचं ना, डेल्टा. पहिल्यांदा पहा अल्फा बीटा हा येईल, त्याच्यानंतर ही एक पॉसिबिलिटी येईल, त्याच्यानंतर ही एक पॉसिबिलिटी येईल. ह्या 3 पॉसिबल झाल्या आणि शेवटची पॉसिबिलिटी ही. अशा 4 पॉसिबिलिटी ह्या आल्या. 3 ॲट ए टाईम घेतलेत म्हणजे -1/3 घेतलेत. कोइफिशियंट ऑफ x⁻n-3 म्हणजे 1 आला. कोइफिशियंट ऑफ x⁴ आणि हा काय आला, हे -1/3 असल्यामुळे -d/a आला, कारण कोइफिशियंट ऑफ x⁴ d आहे. त्याच्यानंतर शेवट 4च आहे, त्याच्यामुळे 4च हे मिळतील. प्रॉडक्ट ऑफ अल्फा बीटा गॅमा डेल्टाच्या 4 रूटचं प्रॉडक्ट हा -1/4 असतो. ही कॉन्स्टंट टर्म अपॉन कोइफिशियंट ऑफ x⁴. तर हा कोइफिशियंट ऑफ x⁴ a आहे आणि हा e आहे. तर प्रॉडक्ट ऑफ रूट्स काय आला, e/a आला.